क्वेश्चन 9 काय दिला आहे पहा. इन द फिगर इन ट्रँगल ए बी सी, या ठिकाणी आपल्याला ट्रँगल ए बी सीची फिगर दिलेली आहे. पॉईंट डी ऑन साईड बी सी, पॉईंट डी हा साईड बी सी वरती आहे. सच दॅट अँगल बी ए सी इज इक्वल टू अँगल ए डी सी. आता अँगल बी ए सी आणि अँगल ए डी सी हे टू अँगल्स इक्वल आहेत, म्हणजेच हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच अँगल एचा अँगल डी हा काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहे. प्रूव्ह दॅट सी ए स्क्वेअर, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे पहा. सी ए स्क्वेअर, या सी एचा स्क्वेअर इज इक्वल टू सी बी. सी बी म्हणजे या मोठ्या ट्रँगलची साईड इन टू सी डी. सी डी म्हणजे या लहान ट्रँगलची साईड. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला टू ट्रँगल्स घ्यायचे आहेत. हा मोठा ट्रँगल ए बी सी आणि हा स्मॉलर ट्रँगल ए डी सी, हे टू ट्रँगल्स आपल्याला घ्यायचे आहेत. आता या टू ट्रँगल्समध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, अँगल बी ए सी हा अँगल ए डी सीशी इक्वल आहे. म्हणजेच हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच अँगल एचा अँगल डी हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. त्याचबरोबर अँगल सी हा दोन्ही ट्रँगल्समध्ये कॉमन आहे. ट्रँगल ए बी सीमध्ये अँगल सी आहे, त्याचप्रमाणे अँगल ए डी सीमध्ये सुद्धा सी हा अँगल आहे. म्हणजेच हा काय आहे, दोन्ही ट्रँगलमध्ये कॉमन आहे. म्हणजेच अँगल ए सी बी कॉन्ग्रुएंट अँगल डी सी ए. रिझन काय, कॉमन अँगल. म्हणजेच हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. कारण या दोन्ही ट्रँगलचे टू करस्पॉन्डिंग अँगल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत, म्हणजेच यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. मग यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घेऊन आपण सी ए स्क्वेअर इज इक्वल टू सी बी इंटू सी डी प्रूव्ह करू. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम काय करू आपण, हे दोन्ही ट्रँगल सिमिलर दाखवू. ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल ए डी सी. आपण ट्रँगलची नावं काय करू, 1 to 1 करस्पॉन्डन्सनुसार लिहून घेऊ. इन ट्रँगल सी ए बी, या मोठ्या ट्रँगलचं नाव आपण सी ए बी घेऊ. सी ए बी अँड ट्रँगल, आता सीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, सीच आहे, कारण हा कॉमन आहे. एचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, एचा करस्पॉन्डिंग अँगल डी आहे. या ठिकाणी डी घेऊ आपण. आता या ठिकाणी सी डी मग काय येईल, ए. सी डी ए. आपण सी ए बी हा ट्रँगल घेतला. आता सी डी आणि ए, म्हणजे या ठिकाणी काय येईल, ए. आता आपल्याला दिलेला आहे अँगल बी ए सी इज इक्वल टू अँगल ए डी सी. लिहून घेऊ आपण. अँगल बी ए सी इज इक्वल टू अँगल ए डी सी, हे आपल्याला दिलेलं आहे. रिझन काय येईल, गिवन. दोन्ही अँगल इक्वल आहेत, म्हणजे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर अँगल बी ए सी कॉन्ग्रुएंट अँगल ए डी सी. त्याचबरोबर अँगल ए सी बी हा सी अँगल ए सी बी कॉन्ग्रुएंट अँगल. आता एचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, डी. मग आपण अँगलचं नाव डी पासून घेऊ. डी सी ए, अँगल डी सी ए. या ठिकाणी रिझन काय येईल, कॉमन अँगल. देअरफॉर ट्रँगल सी ए बी सिमिलर ट्रँगल सी डी ए. म्हणजेच हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत. बाय विच टेस्ट, बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत, म्हणजेच यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असणार आहे. आपण यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो लिहून घेऊ. कशा प्रकारे घ्यायचा पहा. सी ए घ्यायचं पहिला. सी एची करस्पॉन्डिंग साईड सी डी इज इक्वल टू, आता ए बी घ्यायचं. ए बीची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल, डी ए. त्यानंतर सी बी हा सी बी घ्यायचं. सी बीची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल, सी ए. रिझन काय येईल, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, सी ए स्क्वेअर. म्हणजे आपल्याला सी ए, या ठिकाणी सी ए आहे, या ठिकाणी सी आहे, म्हणजे आपल्याला या टू साईडचा रेशो घ्यावा लागेल. सी बी इंटू सी डी, म्हणजे सी बी आणि सी डी हे आपल्याला घ्यावं लागणार आहे. म्हणजेच या दोन करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आपल्याला घ्यावा लागेल. लिहून घेऊ आपण. सी ए अपॉन सी डी इज इक्वल टू सी बी अपॉन सी ए. या दोन करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आपल्याला घ्यावा लागणार आहे. सी ए अपॉन सी डी इज इक्वल टू सी बी अपॉन सी ए. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. सी ए इंटू सी ए इज इक्वल टू सी बी इंटू सी डी. देअरफॉर सी ए इंटू सी ए काय येईल, सी ए स्क्वेअर इज इक्वल टू सी बी इंटू सी डी. आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं.
अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.